लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल हप्त्याबद्दल आज खूप महत्त्वाची अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. अजून पण खूप साऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहे, यांना हप्ता मिळण्याचं बाकी आहे. त्यांना अजून हप्ता भेटलेला नाहीये. तर त्याबद्दल आज मोठी अपडेट्स या ठिकाणी आपण बघणार आहोत. परंतु त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण इथे बघू शकता, की आजपर्यंत सोशल मीडियावर जे आहे ना, हा खूप सारा हा जो मेसेज आहे ना, हा व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अफवा पसरत आहे, की जे आपले महिला आणि बालविकास विभाग आहे, या विभागात जाऊन ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र जमा करायची आहे. कोणकोणते आधार कार्ड, पॅन कार्ड असे जे डॉक्युमेंट्स असतात, ते जाऊन तिथे जमा करायचे आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, याबाबत अजून सरकारकडून कोणतेही जे अपडेट्स आहे ना, कुठल्याही प्रकारचं जी-आर इथे आलेला नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींनी इथे कुठल्याही प्रकारचं महिला आणि बालविकास विभागात जाऊन गर्दी करू नका. कारण की तिथे गर्दी केल्यानंतर तुमचा जो टाईम आहे ना, तो इथे वाया जाणार आहे. कारण की सरकारकडून अजून कुठलीही अपडेट्स या ठिकाणी आलेली नाही, की बाबा तुम्ही हे कागदपत्र जमा करा आणि तुमची के-वाय-सी जी आहे ना, ती पूर्ण होणार आणि मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला भेटणार. ही पूर्णपणे अफवा आहे. यावर तुम्हाला जो आहे ना, तो इथे विश्वास ठेवायचा नाहीये. काय झालेलं आहे, की 30 म्हणजे 1 जूनपासून इथे लाडक्या बहिणींसाठी जे पोर्टल आहे, हे सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्याला 1 जूनपर्यंत इथे वाट बघायची आहे. अजूनपर्यंत सरकारकडून कोणतीही अपडेट्स या ठिकाणी आलेली नाहीये. आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे, की आता जे आहे ना, ते आपल्याला काय करायचं आहे, की आपलं जे हे आहे ना, एन-सी-पी मॅपिंग याबद्दल आपल्याला एक मेसेज आलेला होता लाडक्या बहिणींचा. तर याबद्दल अनेक महिलांची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या झालेली आहे. तरीही पेमेंट फेल किंवा पेंडिंग दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तुमचं बँक खाते एन-पी-सी-आय-सी मॅपिंग नसणे. बघा, इथे काय झालेलं आहे, की अनेक ज्या महिला आहे ना, यांची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि तरी त्यांचं जे पेमेंट आहे ना, हे पेमेंट त्यांच्या अकाउंटवर इथे जमा झालेलं नाहीये. तर ते पेंडिंग दाखवत आहे. तर याचं मुख्य कारण म्हणजे एन-पी-सी-आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मॅपिंग नसणे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, की तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला आजच हे जे आहे ना, हे नीट करून घ्यायचं आहे. तुमचे बँक खाते एन-पी-सी-आय सोबत मॅपिंग नसल्यामुळे तुमचा जो निधी आहे ना, तो निधी तुमच्या अकाउंटमध्ये इथे जमा होत नाहीये. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला हे जे आहे ना, हे तुम्हाला करून घ्यायचं. काय करायचं, तुमच्या बँकेत जायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार सीडिंग आणि एन-पी-सी-आय मॅपिंग तुम्हाला त्यांना विनंती करायची मॅनेजरला. त्यानंतर तुमची जी खाती आहे ना, हे एन-पी-आय सोबत यशस्वीरित्या ती मॅपिंग करून देईल आणि मॅपिंग झाल्यानंतर तुमचा जो हप्ता आहे ना, तो यशस्वीरित्या तुमच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. त्यानंतर लाडकी बहीण आपल्याला काय करायचं, की दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे तर वितरणच होणार आहे. कारण की 2 दिवस जे आहे ना, आता याच्यामुळे पैसे थांबलेले आहे, की बाबा काही टेक्निकल इश्यू आलेला आहे आणि त्या टेक्निकल इश्यूमुळे जो मार्च महिन्याचा हप्ता आहे, तो काही लाडक्या बहिणींना इथे जमा झालेला नाही. परंतु इथे टेन्शन घ्यायचं नाही. येत्या 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा जे वितरण आहे ना, हे सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु त्याआधी तुम्हाला काय करायचं, काही गोष्टी ते लक्षात ठेवायच्या आहे. आपल्याला काय करायचं, पहिलं झालं एन-पी-आय-सी मॅपिंग. ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं. तुम्हाला तिथे बँकेत जाऊन ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं बँक खाते चालू आहे का? ॲक्टिव्ह आहे का? हे सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे. कारण की काय झालं लाडक्या बहिणींनो बघा, इथे काय झालंय, की 2 ते 3 महिन्यापासून जे वितरण आहे ना, हे थांबलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या बँकेचे व्यवहारसुद्धा असं वाटतंय, की ते थांबलेले असेल आणि त्यामुळे तुमचं जे अकाउंट आहे ना, ते ॲक्टिव्ह नसेल. त्यामुळे सुद्धा तुमचे जे पैसे आहे ना, ते पैसे इथे अडकू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की तुमचं बँक ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा इथे तपासायचं आहे. आपले खाते व्यवहारासाठी तयार ठेवायचं आहे. सरकारी योजना अनुदान यशस्वीरित्या जमा होत आहे का? कोणतेही अडथळा येत आहे का? हे एकदा आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर काय होतं, की जवळ-जवळ 6 महिने जर झाले ना, तर 6 महिन्यानंतर जे आपलं अकाउंट आहे ना, ते आपण जर काही व्यवहारच केला नाही, तर ते आपले खाते जे आहे ना, ते बंद पडतात. त्यामुळे आपलं खातं ॲक्टिव्ह आहे का ते एकदा आपल्याला बँकेत जाऊन इथे चेक करायचं आहे. जर ॲक्टिव्ह नसेल, तर आजच आपल्याला त्याच्यात व्यवहार करायचे आहे. आपण त्यामध्ये ₹100 टाकू शकता किंवा ₹1000 टाकू शकता, काढू शकता. हे एकदा आपण केलं ना, तर आपलं जे खातं आहे ना, ते ऑटोमॅटिकली इथे ॲक्टिव्ह होत असतं. त्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आधार लिंक आहे का? हो, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं बँक खाते आधारशी लिंक असेल, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ते टेन्शन येणार नाही. ते सुद्धा एकदा चेक करायचं आहे. आणि लाडकी बहिणींनो, शेवट मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो, की तुम्ही कुठल्याही प्रकारचे ते टेन्शन घेऊ नका. ज्या लाडक्या बहिणींना अजून सुद्धा 2 हप्ते भेटले नसेल, ₹3000 भेटले नसेल, तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. येत्या 2 दिवसामध्ये पुन्हा जे आपलं वितरण आहे ना, हे वितरण सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्याला थोडा धीर धरायचा आहे आणि जर आणखीन जर काही तुमच्या अडचणी असेल, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.